तर आता 2002 मध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. तर 2002 मध्ये ते एकदा बिहारमध्ये अ, एका शोसाठी गेले होते आणि अ, जिथे शो होणार होता ते मोठं कंपाऊंड होतं, गेट होतं. तिकडे प्रचंड गर्दी झाली होती. हाऊसफुल सगळी तिकीटं विकली गेली होती आणि जेवढी माणसं अ, तिकडे शो बघायला आली होती, तेवढीच दुप्पट माणसं गेटच्या बाहेर उभी होती आणि खूप कोलाहल सुरू झाला होता आणि दंगल सदृश्य अगदी चित्र उभं राहिलं होतं आणि त्यात कोणतरी हवेत गोळीबार केला होता. त्यामुळे सगळीच पब्लिक बिथरली. नमस्कार, मी नितीन वाघ. आजच्या फिल्मी स्पेशल भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एखाद्या खेड्यामध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये जर आपण गेला असाल तर तिकडे टेम्पोवर, ट्रकमध्ये, ट्रॅक्टरवर किंवा टपरीवर, रिक्षांमध्ये अनेक गाणी लागलेली असतात. त्यातलं एक गाणं कॉमन असतं आणि ते गाणं आहे तुम तो ठहरे परदेसी. हो, अल्ताफ राजा यांचं हे गाणं जेव्हापासून रिलीज झालंय तेव्हापासून ते आज तागायत हे अत्यंत लोकप्रिय गाणं आहे. या गाण्याच्या मागची कथा आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहेच, पण या अल्ताफ राजाबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा अल्बम जेव्हा आला होता तेव्हा नुसतं तुम तो ठहरे परदेसीच नाही, तर त्यातली इतर गाणी सुद्धा खूप गाजली होती. त्यातली काही गाणी म्हणजे पहले तो कभी कभी, पंगा ले लिया, आवारा हवा का झोंका, अशी अनेक गाणी होती. ह्या अल्ताफ राजांचं जे कुटुंब होतं ते मूळचं रत्नागिरीचं, पण त्यांचे आई वडील मात्र मुंबईत राहायचे. आता कुटुंब रत्नागिरीचं, आई वडील राहायचे मुंबईमध्ये, पण ते आई वडील होते कव्वाल गायक. त्यामुळे ते वर्षातले अनेक महिने नागपूरमध्ये राहायचे शोजसाठी, प्रोग्राम्ससाठी. आणि त्यांनी उत्तम शिक्षण मिळावं म्हणून अल्ताफ राजा यांना पुण्यात शिकवलं. पुण्यात शिकायला मामांकडे पाठवलं होतं. म्हणजे अल्ताफ राजा यांच्या जी वाढीचं वय होतं त्याला या 4-4 ठिकाणांचा हातभार लागला होता, तिथल्या कल्चरचा हातभार लागला होता. घरातच संगीताचं सगळं वातावरण असल्यामुळे त्याचे संस्कार या मुलावर होणं साहजिकच होतं. अल्ताफ राजा यांचे जे आई वडील होते हे नागपूरमधील मोमिनपुरा एरियामधली एक धर्मशाळा होती, तिथे भाड्याने राहायचे. म्हणजे ते दोघेच नाही तर त्या काळातले अनेक जे कव्वाल होते, कव्वाल गायक होते, ते सगळे भारतातले महत्वाचे कव्वाल गायक तिकडे येऊन राहायचे. त्याचं कारण असं होतं की तिथून संपूर्ण भारतात पोहोचायला सोपं होत होतं, कारण ट्रेन्सची चांगली कनेक्टिव्हिटी आहे नागपूरमध्ये. आणि त्याच्या आसपासचा जो एरिया होता, म्हणजे यांचे आई वडील जे होते अल्ताफ राजांचे, ते पार हैदराबाद, भंडारा, गोंदिया, इकडे झारखंड, छत्तीसगड, ह्या सगळ्या भागातले जे छोट्या मोठे गावं असतील, छोटी शहरं असतील, इथपर्यंत यांचे प्रोग्राम्स व्हायचे. त्यामुळे त्यांना तिथं राहणं सोपं व्हायचं. तर अल्ताफ राजाही त्यांच्याबरोबर लहानपणी अधनमधनं जायचे आणि कव्वालीला साथ करायचे, तिथलं वातावरण ते अनुभवायचे आणि त्या सगळ्या वातावरणाचा त्यांच्या मनावर एक सकारात्मक परिणाम होत गेला. त्यांच्या मनात एक सुप्त आकर्षण या क्षेत्राविषयी होत गेलं. पुण्यामधल्या क्वार्टर गेट इथल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल इथं अल्ताफ राजा यांचं शिक्षण झालं. त्यानंतर मुंबईतलं जे भायखळा इथलं अँथनी डिसूजा स्कूल आहे, तिथे त्यांचं पुढचं शिक्षण झालं. पण संगीताकडे 9वीत ते प्रचंड आकर्षित झाले आणि त्यानंतर त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि मग ते 9वी फेल झाले. आता त्या दरम्यान झालं असं होतं की रात और दिन हा जो सिनेमा होता, यातलं दिल की गिरा खोल दो, चुप ना बैठो हे गाणं त्यांनी ऐकलं आणि ते प्रचंड प्रेमात पडले. ते गाणं दिवसेंदिवस ते गुणगुणत राहत होते आणि त्यांना अगदी झपाटून या गाण्याने टाकलं आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला संगीतातच करिअर करायचंय. तेव्हा त्यांना संगीतकार व्हायचं होतं. तर त्या दरम्यान आई वडिलांबरोबर त्यांनी शोज करायला सुरुवात केली होती. कोरस साठी ते गायचे
शिवाय मित्र जे होते, मित्र परिवाराबरोबर ते प्रसिद्ध जी गाणी होती लोकप्रिय त्याच्यावर पॅरडी करायचे. नव्या रचना रचून कंटेम्पररी ज्या घडामोडी घडतायत त्यावरून ते पॅरडी करायचे गाण्यांचे. आणि त्यांनी आईला सांगितलं की मला संगीत क्षेत्रात काम करायचं, संगीतकार व्हायचं. तर आईने त्यांना सांगितलं की जर तुला संगीतकार व्हायचंय, कंपोज करायचंय, तर सगळ्यात आधी हार्मोनियम शिक. मग अल्ताफ राजा यांनी हार्मोनियम वाजवायला म्हणजे शिकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ढोलक वाजवायलाही सुरुवात केली. ते छान ढोलक वाजवतात. पण आईचा एक कन्सर्न होता की या क्षेत्रामध्ये कुठल्याही गोष्टीची शाश्वती नसते. त्यामुळे त्यांनी अल्ताफ राजा यांना असं सांगितलं की यात करिअर होईल नाही होईल मध्ये असा काळ येऊ शकतो की कदाचित तुला काही काम नसेल आणि तेव्हा खूप फ्रस्ट्रेशन येईल, तेव्हा आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे एक सेफ साईड म्हणून तू काहीतरी स्किल बेस्ड शिक्षण घेतलं पाहिजेस. तेव्हा त्यांनी दादरचं जे कमर्शियल टेलरिंग कॉलेज होतं तिथून ड्रेस डिझायनिंगचं शिक्षण घेतलं होतं. तिथे सगळे कापडाची कशी ओळखायचं कसं कापड, त्याची माप कशी घ्यायची, शिवायचं कसं, वेगवेगळ्या डिझाईन्स कशा करायच्या, असं सगळं शिक्षण त्यांनी घेतलं. आणि इथे असंच एकदा कापड कापता कापता चुकून त्यांच्या अंगठ्याला कैची लागली आणि त्याचं जी खूण आहे, त्याचं व्रण आहे, तो अजून त्यांच्या अंगठ्यावर आहे. तर आई वडिलांबरोबर ते रेकॉर्डिंगला पण जायचे. असंच एकदा आई बरोबर ते रेकॉर्डिंगला गेले होते आणि तिथे ते कोरसमध्ये होते. त्यांच्याबरोबर आणखी काही तरुण मुलं होती कोरसमध्ये. आणि कोरसमध्ये गायल्यानंतर रेकॉर्डिस्टने थांबवलं आणि त्यांना सांगितलं की तू नको गाऊस. तर ते खूप डिप्रेस झालेत की म्हणजे काय, मला गाता येत नाही का, माझा आवाज चांगला नाही का, मी सुरात नाही असं म्हणून. तर तेव्हा यांनी सांगितलं, जे रेकॉर्डिस्ट होते त्यांनी सांगितलं की तुझा आवाज सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतोय, तो कोरस मधला वाटत नाहीये, तो लीड सारखा वाटतोय आणि आपल्याला लीड सारखा आवाज नकोय, आपल्याला कोरस मधलाच एक वाटला पाहिजे आवाज. तर त्यानंतर थोडेसे ते खट्टू झाले, पण आई त्यांच्याशी बोलली आणि आईने त्यांना सांगितलं की हा एक चांगला संकेत आहे तुझ्यासाठी की तू कोरस मध्ये करिअर नाही घडवू शकत तुझं, तू लीड गायक म्हणून तुझं करिअर घडव. आणि मग त्यांनी गायकी खूप सिरियस घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पंडित गोविंद प्रसाद जे होते त्यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले आणि गायनाची तालीम ते करायचे. त्यावेळेला पंडितजी त्यांना बोलले की एकदा त्यांचा रियाज बघून पंडितजी त्यांना म्हणाले की तुझ्या आवाजात एक जादू दिसते आणि मला असं वाटतंय की तुझं उज्ज्वल भविष्य आहे. तेव्हा खरं तर त्यांचे जे कंटेम्पररी होते तिथले शिष्य बंधू, तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की हा सहज बोलायचं म्हणून पंडितजी बोलले आहेत आणि यांच्यापेक्षा आपण तर खूप छान गातो, आपल्याकडे जास्ती चांगलं कौशल्य आहे. पण गुरुजींचे बोल पुढे खरे ठरणार होते. आता झालं असं की यांनी थोडंसं ट्रेनिंग घेतलं होतं गायनाचं. घरात कल्चर होतंच, लहानपणापासून ते गाणं गात होते, ऐकत होते, त्यामुळे त्यांचा कान पक्का होता. तर वडिलांच्या मदतीमुळे त्यांना छोटा उदयपूर इथे एक पहिल्यांदा शो मिळाला. तो शो एवढा सक्सेसफुल झाला नाही, पण गंमत एवढीच झाली की त्यांनी इज्जत वाचवली. म्हणजे शो पडला नाही, पण ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र पूर्ण होऊ शकल्या नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी इंडिव्हिज्युअली शोज करायला सुरुवात केली. त्यामुळे ते म्हणजे 1980 ते 1993 हे 5-6 वर्ष त्यांनी गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन शोज केले. आणि त्यावेळेला ते वेगवेगळ्या जनरल डब्यातनं प्रवास करायचे ट्रेनच्या, कारण तिकीट्स मिळायचे नाहीत किंवा खूप ऐन वेळेला त्यांना रेकॉर्डिंग प्रोग्राम्स मिळायचे. तर जे मिळेल, जसं मिळेल तसं त्या गावात ते पोहोचायचे. काही वेळेला ते पायी पोहोचायचे, बैलगाडीने पोहोचायचे. तिथे माईकची सिस्टीम असायची, कधी तिथे लाईट नसायची, राहण्याची व्यवस्था उत्तम नसायची. त्यामुळे त्यांनी असे वेगवेगळ्या कंडिशन मधनं आपले शोज चालू ठेवले आणि हळूहळू त्यांना लोकप्रियता मिळत गेली. या दरम्यान त्यांनी काही स्वतःचे कंपोजिशन्स पण केले. त्यांनी काही इंटरव्ह्यूमध्ये छान किस्साही सांगितलाय की खानदेशातलं जे धुळे जिल्हा आहे त्यातलं तिथे दोंडाईचे म्हणून एक मोठं गाव आहे. तर त्या दोंडाईच्या मध्ये 2 ट्रक्स पाठमोरे लावले होते आणि त्या 2 ट्रक्सच्या मध्ये एक फळी टाकली होती आणि त्या फळीवर बसून त्यांनी शो केला होता आणि तो प्रचंड सक्सेसफुल शो होता. त्याच्या आधी त्यांनी अनेक शोज केले होते, पण या शोने त्यांना जो कॉन्फिडन्स दिला होता एक परफॉर्मर म्हणून, तो कमाल होता. त्यामुळे अनेक शोज पैकी हा शो त्यांच्या कायम स्मरणात राहिला. तर
ह्या सगळ्या शोज मध्ये ते स्वतः कंपोज करायचे गाणे आणि काही इतरांची गाणी पण ते वापरायचे. तर त्यावेळेला तुम तो ठहरे परदेसी हे गाणं ते या शो मध्ये गायचे. आणि हे गाण्याचा जो मुखडा होता तो झहीर आलम यांनी लिहिला होता आणि पुढच्या काही ओळी स्वतः अल्ताफ राजा यांनी जोडल्या होत्या. कारण घरात कव्वालीचं सगळं वातावरण असल्यामुळे मोठमोठे जे शायर होते त्यांच्या रचना, त्यांच्या ज्या नज्म असतील ते त्यांच्या वाचनात यायच्या, कानावर पडायच्या आणि त्यांच्या बाबतची जागरूकता त्यांच्या मनात होती. त्यामुळे जॉन एलिया असेल किंवा अजून कुठले त्या काळातले जी कुठले फेमस शायर असतील त्यांच्या रचना ते वाचायचे. त्यातनं इन्स्पायर होऊन गीतांमध्ये ते आणखी काही लाईन्स ऍड करायचे आणि त्यातनं गीत तयार व्हायचं. तर त्यांच्या घराजवळ मुंबईला त्यांचं एक घर होतं. त्या घराजवळ एक दुकान होतं. तिथून ते शायरीची पुस्तकं विकत घ्यायची, जुनी पुराणी असतील, रद्दीतली असतील किंवा नवीन असतील, आणि त्यातले काही ओळी घेऊन त्यात आपला मसाला जोडायचे आणि त्यातनं ती गाणी करायचे. तर त्यांचं एक प्रचंड प्रसिद्ध गाणं आहे आवारा हवा का झोंका हूं. तर ते असेच एका प्रोग्रामला जात होते आणि त्यांना असं वाटलं की यार एखादं नवीन गाणं या प्रोग्रामसाठी आपण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काही ओळी आधी जोडल्या होत्या ऑलरेडी आणि त्याची जी धून होती ती त्यांनी अगदी चालता चालता बनवली. म्हणजे गावाच्या जवळ ते पोहोचत होते, चालत होते आणि तबलावाला जो तबला वादक जो होता त्याने हातात तबला पकडून आणि यांनी बोलता बोलता ती कंपोज केली. त्याने त्याच्यामध्ये अरेंजिंग केली तबल्याची आणि तसं ते कंपोज केलं आणि त्या गावात सादर केलं. त्या गावात सादर केल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय झाले. लोकांनी वन्स मोर ची मागणी केली, टाळ्या शिट्ट्या वाजवल्या आणि त्यांना या गाण्याची जादू लक्षात आली. आता इथपर्यंतचा जो प्रवास होता त्यांचा, हा सगळा शोज आणि संघर्ष आणि खूप कमी पैशात काम, काही ठिकाणी फसवेगिरी, हा सगळा प्रवास होता. पण 1993 नंतर त्यांच्या आयुष्यात एक वेगळा बदल होणार होता. तर घडलं असं की 1991च्या वेळेला जेव्हा भारत सरकारने उदारमतवादाचं धोरण आखलं आणि परकीय जी गुंतवणूक होती त्याला मोकळी वाट करून दिली, तेव्हा भारतामध्ये प्रायव्हेट चॅनल्स आले आणि पहिलं चॅनल आलं होतं झी. त्या झीचे पहिलंच सॅटेलाइट चॅनल हे होतं. त्याचे 2 प्रोग्राम्स या चॅनलने सुरू केले होते. एक होतं अंताक्षरी, जे अन्नू कपूर सादर करायचे, आणि दुसरा जो प्रोग्राम होता तो होता सरताज जंग एक कव्वाली. तर याच्या ऑडिशनसाठी एका ओळखीमुळे अल्ताफ राजा पोहोचले होते, पण पहिल्या वेळेला ते ऑडिशनमध्ये फेल झाले होते. दुसऱ्या वेळेला त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्यावेळी मात्र ते सिलेक्ट झाले. तर इथे या ऑडिशनच्या वेळेला त्यांनी तुम तो ठहरे परदेसी हे गाणं गायलं आणि ते जे कोणी परीक्षक होते त्यांना ते गाणं खूप आवडलं. म्हणजे निवड समिती जी होती त्यांना हे गाणं खूपच आवडलं आणि त्यांनी अल्ताफ यांना टीव्हीवर गाण्याची संधी दिली. आता हे गाणं रेकॉर्ड झालं आणि टीव्हीवर दाखवलं गेलं. तेव्हा प्रोग्रामची संख्या खूपच कमी होती, त्यामुळे प्रोग्राम्स पुन्हा पुन्हा रिपीट दाखवले जायचे आणि यांचं जे गाणं होतं तुम तो ठहरे परदेसी याला खूप चांगला प्रतिसाद ऑडियन्सचा मिळाला आणि त्यामुळे हे गाणं टीव्हीवर पुन्हा पुन्हा दाखवलं जाऊ लागलं. आता हे गाणं थोडंसं फेमस झालं, त्यामुळे त्यांच्या नावाला थोडंसं वलय प्राप्त झालं आणि ते थोडेसे मोठे शोज करू लागले. तर काही काळानंतर त्यांनी सिनेमातली जी गाणी असतात त्याचे कव्हर सॉंग्स करायला सुरुवात केली. म्हणजे कॅसेट्स कंपनीकडून तशा डिमांड्स त्यांना आल्यात. आता जे आपण कव्हर सॉंग्स युट्यूबवर वगैरे बघतो सगळी मंडळी करतायत, तर त्या काळात पण व्हायचं. पण त्या काळात कंपनीच जे फेमस नसलेले गायक होते त्यांच्याकडून हे कव्हर सॉंग्स करून घ्यायचे आणि तसेच अल्ताफ राजांनी खूप साऱ्या सिनेमातल्या गाण्यांचे कव्हर सॉंग्स रेकॉर्ड केलेत. मध्येच ज्यांनी त्यांना विनस कंपनीशी ओळख करून दिली होती त्यांच्यातल्याच याने कल्पना मांडली की याचा आवाज छान आहे, एक युनिक क्वालिटी आहे, तर यांचा एक सोलो अल्बम करूयात अल्ताफ राजा यांचा. तर जी कुठली मंडळी होती सगळी या कॅसेटची संदर्भातली, त्यांचं ऑलरेडी गाणं होतं यारो मैंने पंगा ले लिया. तर त्यांना एक 4-5 गाणी करायची होती, त्यात हे गाणं फिक्स्ड होतं यारो मैंने पंगा ले लिया. आणि मग काही गाणी यांनी सुचवली अल्ताफ राजा यांनी. तर त्यांच्या प्रोग्राम्स मधलीच ती गाणी होती सगळी, ती त्यांनी सुचवली. मग गाणी फिक्स झाली, त्यांना ती आवडली आणि सगळं ठरलं. घरी आल्यानंतर आईला त्यांनी आनंदाने सांगितलं की यस, आता काहीतरी भन्नाट माझ्या आयुष्यात घडणार आहे आणि असा अल्बम माझा स्वतःचा येणार आहे. तर आईने सांगितलं की तुम तो ठहरे परदेसी हे गाणं इन्क्लूड केलं की त्याच्यामध्ये. तर ते म्हणाले की हे गाणं नाही घेतलंय, त्याचं कारण असं आहे की हे खूप वेळा लोकांनी ऐकलंय आणि आता परत घेऊन काय उपयोग नाही याच्यामध्ये.
तर तेव्हा आईने सांगितलं की तुझं जे गाणं ऐकलंय ते ज्यांच्याकडे टीव्ही आहे त्यांनीच तेवढं पाहिलंय, आणि टीव्हीचं प्रचलन त्यावेळेला अगदीच म्हणजे डिश टीव्ही अगदी नवीनच होते त्या काळात आलेल्या, 2-4 वर्ष झाले होते. त्यामुळे ते म्हणले की आईने सांगितलं की फार थोड्या लोकांपर्यंत तुझं गाणं पोहोचलंय. मग यांनी सांगितलं की अगं पण मी प्रत्येक शो मध्ये हे गाणं गातो. तरी त्यांनी सांगितलं की असे तुझे शोज किती झालेत, प्रत्येक गावागावात जरी समजा तुझे शोज झाले असते तरी सुद्धा प्रत्येकापर्यंत तुझं गाणं पोहोचलंय असा अर्थ होत नाही. त्यामुळे तू जेवढी दुनिया समजतोय त्याच्यापेक्षा दुनिया खूप मोठी आहे आणि तिथपर्यंत तुझं गाणं पोहोचणं आवश्यक आहे. तर आईच्या हट्टामुळे ते पुन्हा कंपनीकडे गेले आणि त्यांनी तुम तो ठहरे परदेसी गाण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यानंतर हे तुम तो ठहरे परदेसी गाणं रेकॉर्ड झालं. रेकॉर्ड झाल्यानंतर याच्या कॅसेट्स बनल्या. आता यांचे प्रोग्राम चालूच होते. तर अल्ताफ राजा आणि त्यांची जी सहकारी मंडळी होते ते काय करायचे की याच्या ज्या कॅसेट्स होत्या त्या बाजारातून विकत घ्यायचे बल्कमध्ये. तर यांना त्या कॅसेट्स बल्कमध्ये घेतल्यामुळे पडायचे 17 रुपयाला आणि बाजारातली या कॅसेटची किंमत होती 35 रुपये. तर अल्ताफ राजा यांचा प्रोग्राम झाला. प्रोग्राम झाल्यानंतर हे कॅसेट्स अनाऊन्स करायचे तिकडे, जी तिथल्या माईक्सवरून, ज्या त्या काळातले जे काय बरे वाईट माईक्स असतील त्याच्यातून, की अशा कॅसेट्स आमच्या उपलब्ध आहे, तुम्ही विकत घेऊ शकतात. आणि दरवेळेला ते 1-2 बॉक्स घेऊन जायचे आणि हातोहात त्या कॅसेट्स खपायच्या. आणि त्याच्यातलं सगळ्यात लोकप्रिय जे गाणं झालं ते तुम तो ठहरे परदेसी झालं. मग ती माउथ पब्लिसिटी झाली. मग गावगावी हे गाणं पोहोचलं आणि आसपासच्या ज्या कॅसेट्स विक्रीच्या जी दुकानं होती त्यांना मागणी करायला लागले लोक की आम्हाला तुम तो ठहरे परदेसीची कॅसेट्स हवी आहे किंवा ती गाण्याची कॅसेट हवी आहे. आणि मग त्यांनी डिमांड करायला सुरुवात केली कंपनीकडून, डिस्ट्रीब्युटरकडून, आणि मग हळूहळू त्या कॅसेटची विक्री वाढायला लागली. आणि मग कंपनीने ठरवलं की हे गाणं आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा एक प्रोमो करू. म्हणून हे गाणं प्रोमो केलं गेलं आणि या गाण्यामध्ये जी अभिनेत्री झळकली आहे ती आहे चित्रांगदा सिंग. आता चित्रांगदा सिंग जी अभिनेत्री आहे ती या गाण्याच्या आधी मुळातच गुलजार साहेब यांच्या एका अल्बममध्ये झळकली होती. त्या अल्बमचं नाव होतं सनसेट पॉइंट. आणि त्यानंतर दुसरं एक होतं कोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन. पण तेवढी ओळख तिला मिळाली नव्हती. पण जेव्हा ती तुम तो ठहरे परदेसी गाण्यामध्ये दिसली तेव्हा तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती खूप फेमस झाली आणि त्यातून सुधीर मिश्रा यांनी हे गाणं पाहिलं आणि त्यांनी तिला आपल्या 1000 ख्वाहिशे ऐसी या सिनेमासाठी कास्ट केलं. आणि पुढचं आपल्याला कदाचित माहितीच असेल की पुढे तिने आपल्या अभिनयाने आणि अत्यंत सिलेक्टिव्ह कामाने स्वतःची एक स्वतंत्र ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली. तर असं म्हटलं जातं की तुम तो ठहरे परदेसीच्या जवळपास कोट्यावधीने कॅसेट्स विकल्या गेल्या आणि खूप लोकांनी त्याच्या कॉपीज बनवून स्वतः गल्ला कमवला. कंपनीपर्यंत अनेक मूळ नफा पोहोचू दिला नाही तरी सुद्धा कंपनीने प्रचंड नफा या गाण्यावर कमवला. आणि हे गाणं घरोघरी, रिक्षामध्ये, टपरीमध्ये, ढाब्यावर, दुकानांवर, लग्नामध्ये, कुठल्या आनंदाच्या क्षणी वाजायला लागली. त्यानंतर लग्नाच्या बँड्समध्ये हे गाणं खूप वाजलं जायचं लग्नांमध्ये. आणि कुठले ऑर्केस्ट्रा असतील किंवा कॉम्पिटिशन्स असतील तर तिथे हे गाणं ठरलेलंच असायचं. इतकं लोकप्रिय हे गाणं झालं होतं. तर त्यानंतर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की शेरा शमशेरा नावाचा एक सिनेमा होता आणि त्यावेळेला त्यातली एक कव्वाली होती ज्याचे सवाल जवाब करायचा होता. तर तेव्हा विषय आला की याच्यासाठी एक आर्टिस्ट शोधून काढायची जबाबदारी असिस्टंट डिरेक्टरवर ठेवली होती. पण त्याने ती जबाबदारी काही पार पाडली नाही. त्यामुळे राज बब्बर खवळले आणि त्यांनी सांगितलं की आता हे कोण करणार. तर त्यांनी सहज बोलून टाकलं की अल्ताफ राजा करू शकतात. मग त्यांना कॉन्टॅक्ट केला गेला आणि अल्ताफ राजांना शूटिंगसाठी बोलवलं गेलं आणि त्यांनी ती कव्वाली गायली, म्हणजे अभिनेता म्हणून गायली ऍक्च्युली तिकडे. आणि तेव्हा ते पहिलं त्यांचं पडद्यावरचं ऍक्टर म्हणूनचं पदार्पण होतं. त्यानंतर मग पुढे एक शपथ नावाचा सिनेमा आला ज्याच्यामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ होते. त्याच्यामध्ये त्यांनी गाणं गायलं, त्यांच्यावरती गाणं चित्रित पण झालं. ते गाणं होतं इश्क और प्यार का मजा लीजिए. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि अक्षरशः लोकांच्या कॅसेट्सवर उड्या पडल्यात. या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाचे जे डिस्ट्रीब्युटर्स होते यांचं लक्ष अल्ताफ राजा यांच्याकडे गेलं आणि नवीन सिनेमांसाठी ते निर्मात्यांना फोर्स करू लागले की या सिनेमामध्ये एखादं गाणं अल्ताफ राजा यांच्यावर चित्रित करा, म्हणजे जेणेकरून त्यांचे फॅन्स या सिनेमा बघायला येतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल किंवा गाणी विकली जातील, कॅसेट्समधनं पैसे कमवले जातील.
हे अल्ताफ राजांच्या लक्षात आलं आणि त्यांना हेही लक्षात आलं की असं जर केलं आपण तर एक संगीतकार म्हणून जे आपलं करिअर करायचं फोकस आपला हलतोय, त्यामुळे त्यांनी या ऍक्टर म्हणून काम करायला नकार द्यायला सुरुवात केली आणि याचा त्यांच्या इमेजवर पण परिणाम झाला. अल्ताफ राजा ना गर्व झालाय, ते अहंकारी आहेत असंही लोकांनी समजायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे पोहोचण्याचा अप्रोच थोडासा कमी झाला. तर आता 2002 मध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. तर 2002 मध्ये ते एकदा बिहारमध्ये एका शो साठी गेले होते आणि जिथे शो होणार होता ते मोठं कंपाऊंड होतं, गेट होतं, तिकडे प्रचंड गर्दी झाली होती. हाऊसफुल सगळी तिकीटे विकली गेली होती आणि जेवढी माणसं तिकडे शो बघायला आली होती तेवढीच दुप्पट माणसं गेटच्या बाहेर उभी होती आणि खूप कोलाहल सुरू झाला होता आणि दंगल सदृश्य अगदी चित्र उभं राहिलं होतं आणि त्यात कोणतरी हवेत गोळीबार केला होता. त्यामुळे सगळीच पब्लिक बिथरली आणि काहीही घडू शकलं असतं. मात्र त्यावेळेला अल्ताफ राजा पुढे आले. त्यांनी आवाहन केलं सगळ्यांना, आयोजकांनी आवाहन केलं की जी माणसं गेटच्या बाहेर उभी आहेत त्यांना प्लीज आत सोडा, नाहीतर अनर्थ घडू शकतो. तेव्हा आयोजकांनी ऐकलं आणि सगळ्यांना आत घेतलं. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे माणसं उभी राहिली, गेटवर, कंपाऊंडवर, भिंतीवर, झाडावर, आणि त्यांनी हा प्रोग्राम पाहिला आणि प्रचंड टाळ्या, शिट्ट्या असा सगळा रिस्पॉन्स या ऑडियन्सने त्यांना दिला. त्यामुळे त्यांच्या स्मरणात हा किस्सा खूपच आहे. तर आता राम गोपाल वर्मा यांचा जो कंपनी सिनेमा आहे त्यातलं एक गाणं त्यांनी गायलंय आणि त्यावेळेला त्यांना डब करायची सवय होती. म्हणजे आधी गाण्याचा ट्रॅक तयार करायचा आणि मग फ्रेश आवाजात जाऊन डब करायचं गाणं. पण या गाण्यासाठी मात्र त्यांना डबिंगसाठी नव्हतं बोलवलं, म्हणजे फ्रेशच डायरेक्टली बोलवलं होतं. कोणीतरी दुसऱ्याच डब केलं होतं गाणं आणि त्यामुळे त्यांनी तिथे बसून 2 तास सगळी गाण्याची रिहर्सल केली, सगळ्या बारीक बारीक गोष्टी समजून घेतल्या आणि ते गाणं गायलं. आणि हे गाणं व्हॅलेंटाईन्सच्या वेळेला रेडिओवर त्या गाण्याची खूपच डिमांड आहे. त्यांचं जे एक त्यांच्याकडे खूप इंडिपेंडंट अल्बम्स यायला लागले होते. तर त्यावेळेला जे गाणं होतं दुसरं, ज्या बेवफा जा, हे गाणं जेव्हा होतं तर त्या गाण्याच्या वेळेला त्यांनी असं सजेस्ट केलं की यार याच्यामधून शायरीची गरज आहे, शायरी टाकली गेली पाहिजे आपण. आणि सगळी जी कंपनी होती, म्हणजे जी टीम होती, त्यांचं असं म्हणणं होतं की शायरीची गरज आहे, शायरी नाही चालणार. त्यांनी आग्रह केला आणि मग ती शायरी त्यांनी स्वतःच ती शायरी लिहिली. ती शायरी अशी होती, एक बेवफा की जख्म पर मरहम लगाने हम गए, एक बेवफा की जख्म पर मरहम लगाने हम गए, मरहम की कसम मरहम ना मिला, मरहम की कसम मरहम ना मिला, मर हम गए. आणि या पहिल्या 2 ओळींमुळे हे गाणं प्रचंड हिट झालं. लोकांच्या तोंडपाठ ही शायरी झाली आणि या गाण्याला उठाव मिळाला. परत या कॅसेट्स खूप विकल्या गेल्या आणि त्याची निवड समिती होती त्यांनी अल्ताफ राजा यांना धन्यवाद दिले की तुमच्यामुळे आमचा एवढा खप झालाय. तर विचार करू शकतो आपण की एक कोरसमध्ये गाणारा गायक, त्यांनी मधल्या काही काळामध्ये रेकॉर्डिस्टला मदत करण्यासाठी त्यांना, म्हणजे पैशांसाठी त्यांनी रेकॉर्डिस्टला मदतही केली होती की जी कोणी गायक असतील ते आणि माईक याच्यातलं अंतर व्यवस्थित मेंटेन राहतंय की नाही यावर लक्ष ठेवण्याचं त्यांचं काम होतं. म्हणजे हे त्यांनी काम केलंय, कोरसचं काम केलं होतं. त्यांनी गावोगावी शोज केले, ट्रेनमध्ये बसून, बसमध्ये, जिथे कुठे जसं कुठे पोहोचता येईल त्याच्यापासून ते प्रचंड लोकप्रिय गायक. असं म्हटलं जातं की अल्ताफ राजा यांचं तुम तो ठहरे परदेसी ही जी कॅसेट होती ही एका दिवसात त्याची 70 ते 80 लाख कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. त्यांची खूप सारी गाणी लोकप्रिय झाली असली तरी त्यांचं स्वतःचं मात्र मेरी याद आई जुदाई के बाद हे त्यांचं आवडतं गाणं आहे. आणि त्यानंतर त्यांनी काही सिनेमांसाठी गाणी गायली आहेत, काही ठिकाणी ते अभिनेते म्हणून पण दिसले आहेत. आणि त्यांनी घनचक्कर सिनेमासाठी गाणं गायलंय, हंटरमध्ये सुद्धा त्यांनी गाणं गायलंय. त्यानंतर गुजराती फिल्म आहे एक, सोनू तने मारा पर भरोसा नाही के, यामध्ये सुद्धा एक कव्वाली गायली आहे. अलीकडेच इंदोरी इश्क ही जी एक वेबसिरीज आली होती MX प्लेअरची, त्यामध्ये सुद्धा त्यांनी गाणं गायलंय. तर अल्ताफ राजा
यांच्या म्हणण्यानुसार मी कुठेही गायब झालो नव्हतो, मी इथेच आहे, फक्त मी नोटीस होत नव्हतो. आणि आता त्यांनी अजून आणखी वेगवेगळ्या प्रकारे काम करायला सुरुवात केली. त्यांचा जो दुसरा पार्ट आहे तुम तो ठहरे परदेसी, या गाण्याचा दुसरा पार्टही काही वर्षांपूर्वी रिलीज झालाय आणि त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्थातच पहिल्या इतका प्रतिसाद नाहीच मिळाला, पण तरी सुद्धा त्याला चांगले व्ह्यूज मिळालेत. अल्ताफ राजा यांचं असं म्हणणं आहे की नाविन्याच्या शोधामध्ये म्युझिकवर प्रचंड अन्याय होतोय आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ना मोनोपोली होती काही लोकांची, काही कंपन्यांची, जी नवीन म्युझिकसाठी, नवीन गायकांसाठी अत्यंत धोकेदायक आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की आताची ज्या कंपन्या आहेत त्या एखादं गाणं हिट होण्यासाठी रेडिओवर किंवा टीव्हीवर प्रचंड खर्च करतात आणि त्याच्यातून ते गाणं हिट आहे असं ठरवलं जातं. त्यामुळे खरंच त्या कलाकाराची किती कॅपॅसिटी आहे किंवा ते गाणं किती गाजलंय याचा अंदाज यातून लागत नाही. आणि त्यांच्या वेळेला त्या कॅसेटच्या विक्रीतून त्या कलाकाराची लोकप्रियता आणि त्याची कुवत पण कळायची असं त्यांचं म्हणणं होतं, जे आता कळत नाही. कारण आता त्यांच्या म्हणण्यानुसार व्ह्यूज विकत पण घेता येतात आणि त्यामुळे कंपन्या ठरवतात कुठल्या गायकाला प्रमोट करायचंय, कुठलं गाणं हिट ठरवायचंय किंवा कुठलं नाही. आणि हे एकूणच म्युझिक कल्चरसाठी फारच वाईट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असंही आहे की गाणी ही श्रवण कलेसाठी आहे, म्हणजे गाणं ऐकण्यासाठी असतं, पण आताचा काळ हा दाखवण्यासाठीचा आहे. त्यामुळे जितकं छान, सुंदर अशा प्रकारे दिसेल तीच गाणी हिट होतात. म्हणजे गाणं ऐकण्यापेक्षा दिसण्यासाठी जास्ती बनवली जातात आणि त्यामुळे मी आत्ताच्या कल्चरमध्ये मिसफिट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा त्यांना ज्या प्रकारे गाणी बनवावीशी वाटतात, ज्या प्रकारचे म्युझिक त्यांना कंपोज करावं असं वाटतंय, त्यासाठी त्यांनी त्यांचा एक मार्ग निवडलाय. त्यांनी युट्यूबवर अल्ताफ राजा ऑफिशियल नावाचं चॅनल सुरू केलंय, ज्यात ते अधनमधनं त्यांची गाणी आणि काय काय क्लिप्स टाकत असतात. ते इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावरही प्रचंड कार्यरत आहेत, ऍक्टिव्ह आहेत आणि त्याद्वारे आपले जे त्यांचे फॅन्स आहेत त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्यातून त्यांच्या डिमांड्स पण त्यांना कळतात. तर अशा प्रकारे अल्ताफ राजा यांचा हा एक प्रवास आहे आणि त्यांचं तुम तो ठहरे परदेसी याचाही एक प्रवास आहे. अत्यंत संघर्षपूर्ण आणि इंटरेस्टिंग असा हा अल्ताफ राजा यांचा आयुष्याचा ग्राफ राहिलेला आहे. तर मला असं वाटतं की अल्ताफ राजा यांच्याविषयी रिसर्च करताना मला स्वतःला खूप मजा आली होती, खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. तर तुम्हालाही कदाचित ही गोष्ट ऐकताना, हा व्हिडिओ पाहताना मजा आली असेल. जर तुम्हाला खरंच असं वाटलं असेल की हे काहीतरी छान या व्हिडिओमधून आपल्याला मिळालंय, तर नक्की तशी कमेंट करा. आणि अल्ताफ राजा यांचं कोणतं गाणं तुम्हाला अधिक आवडतं हे मात्र नक्की कमेंट करून सांगा. याशिवाय आपल्याला असं कोणत्या सब्जेक्टवर किंवा कोणत्या व्यक्तिमत्वावर व्हिडिओ बघायला आवडेल हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एका विशेष भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.